हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. झाला तुमची चहा वगैरे माझी झालेली आहे घेऊन, आणि माझ्या फोनला प्रॉब्लेम होतोय म्हणून मी ही करत नाही आहे, ब्लॉग बनवत नाही आहे. कारण तो ना हँग व्हायला लागला आहे आणि त्याचा आवाज पण साऊंडचा खूप कमी झाला आहे. मी किती क्लीन करण्याचा प्रयत्न केला ब्रशनी, साऊंडचं साईडचं ते वगैरे, परंतु ते होत नाही आहे. तरी पण मी आज म्हटलं आता सोडलाय. त्याच्यानंतर बहुतेक 3 ते 4 दिवस तर झालेत पहिला व्हिडिओ सोडलाय त्याला. म्हटलं आज तरी छोटासा व्हिडिओ बनवून सोडूया. तब्येत आता बऱ्यापैकी म्हणजे बरीच बरी झालेली आहे, पूर्णपणे बरी म्हटलं तरी चालेल. कान पण पॅक झालेले होते, तेही कमी झाले. का कमी झाले? मला इथे एकाने कमेंट्स करून सांगितलं होतं की स्टीम घ्यायला, तर स्टीम घेतली मी आणि त्या स्टीममुळे झाले कमी. आणि कानाचा ड्रॉप पण मी यूज केला, त्यामुळे झालं. मला काही डॉक्टरांकडे जायची गरज पडली नाही यावेळेला आणि पूर्णपणे बरे झाला. कफ झालेला होता, खोकला कमी झालाय, कफ झालेला होता, तो कफ पण पूर्णपणे कमी झालेला आहे. आणि शिवाय मी घरातले सुद्धा सगळं पूर्ण आवरून घेतलं, आणि म्हणजे क्लिनिंगचं बरं का, सगळं आवरून घेतलं. आणि त्यानंतर मी जॉबला पण जॉईन झालेली आहे कालपासून. जायला लागले. आजही गेले होते, आत्ता आले म्हटलं तरी पण अर्धा तास झाले. बरेच कामं आवरले, फ्रेश वगैरे झाले, चेंज केलं आणि नंतर म्हटलं आता छोटासा व्हिडिओ बनवून मग स्वयंपाकाला लागूया. आणि मला उपवास नाही आहे, कारण मी उद्यापासून उपवास ठेवणार आहे. आता 2 दिवसाचे होतात, म्हणजे 2.5 दिवसाचा होतो, कारण 9व्या दिवशी सुटतो. तर 2.5 दिवसाचं होतं म्हणून ठेवणार आहे. कारण आधीच माझी तब्येत खराब होती, परत मी उपवास ठेवले असते तर मला परत विकनेस किंवा मला ओव्हर ॲसिडिटी झाली असते खिचडी वगैरे ह्याच्याने, म्हणून मी ते उपवास काही ठेवला नाही. आणि एक आणखीन असा पण प्रॉब्लेम झाला होता की मला ना पिरियड्स आले डबल. गणपतीमध्ये आले होते, मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर परत मला आता पिरियड्स आले. मला समजत नाही माझ्यासोबत असं का होतंय आणि का नाही ते, परंतु मला समजत नाही आहे की एका महिन्यामध्ये 2 वेळा 15 दिवसाला आल्यासारखे आलेले पिरियड्स, आणि ओव्हर ब्लिडिंग होतंय. खूप सारा त्रास होत होता. आज मला कमी झाले, त्यामुळे पण मी उपवास ठेवले नाही. आणि क्लिनिंग वगैरे हे ते, तब्येत ठीक नसणं, हे सगळं शॉर्ट आउट झालंय आता माझं. उद्या मी मस्तपैकी म्हणजे नाही का उपवास ठेवू शकते. आणि कुठल्या तरी देवीच्या मंदिरामध्ये पण माझा जायचा विचार चालू आहे. तर बघू आता मला कधी वेळ कसा भेटतोय, कारण आता राहिले 2 ते 3 दिवस, आणि एक वेळा तरी मंदिरात जाणं गरजेचं आहे. आणि जवळपास कुठं मंदिर नाही आहे, म्हणजे मंदिर नाही आहे पण एका ठिकाणी देवी बसवलेली आहे, जी माझ्यापासून मी जर पायी गेले तर कमीत कमी 30 मिनिट लागतील. तर मंदिरात नाही गेले तर तिथे जाईल मी, आणि तिथला शूट मी नक्कीच घेण्याचा प्रयत्न करेन. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच ते दाखवेल की मी गेले होते का नव्हते, आणि गेले होते तर मी ते शूट पण करेल. गेले तर मंदिरात गेले तरी करेल, नाहीतर जिथे देवी बसवलेली असते तिथे गेली तरी करेल, पण नक्कीच करण्याचा प्रयत्न करेल. आता मला शिंक आली का ते माहीत नाही, कारण आता वातावरण तुम्ही बघता बाहेर खूप सारं म्हणजे असं धुके आहे आज दिवसभर, आणि असंच वातावरण आहे. ऊन पडलं आणि आता असं वातावरण आहे. तर ह्याच्यानी होतच. तर मला म्हणजे नाही का तुम्हाला ह्या संदर्भात पण सांगायचं आहे की म्हणजे खूप सारे असे ही आहे, मला खूप सारं असं टेन्शन आहे, मला खूप सारं असं बोलायचे, खूप सारं असं शेअर करायचे, परंतु माझी तब्येत ठीक नसल्यामुळं मी कंटिन्यू करू शकले नाही. तरी पण मला एक छोटीशी गोष्ट तुमच्याशी आज शेअर करायची आहे की मी जी म्हटले ना तुम्हाला की माझ्यावरती खोटी केस टाकलेली आहे, तर त्या खोट्या केस संदर्भात म्हणजे एक्झॅक्टली कशा कारणांनी आहे ती सगळी व्यवस्थित मी तुम्हाला शेअर करणार आहे. परंतु थोडासा वेळ पाहिजे मला, कारण की जे काम आहे छोटंसं, ते काम झालं की मी तुम्हाला नक्कीच शेअर करेल. का माहिती आहे का, आधीच शेअर केलं तर तुम्हाला माहिती आहे काय होऊ शकतं, म्हणून माझं ते काम झाल्याच्या नंतर मी ती गोष्ट तुमच्याशी शेअर करणार आहे. कारण की ही शेअर करणं खूप गरजेचं आहे. का गरजेचं आहे तुम्हाला सांगू का, की असे पण लोक असतात
आणि आपण परत त्याचं गैरवापर करतात, समोरच्यावरती त्याचा गैरवापर कसा करतात, किंवा अर्धवट नॉलेज असल्यावर ते कशा खोटे केसेस दुसऱ्यावरती टाकतात. त्यांना त्याचं काहीच म्हणजे नाही का, काहीच कळत नसतं, काहीच माहिती नसतं, काहीच नॉलेज नसतं, आणि ही केस चालेल की नाही हे पण माहिती नसतं, आणि खरंच ही केस बनती का हे पण माहिती नसतं, आणि उगेच अशा खोट्या केसेस टाकतात. यामुळे मला इथं शेअर करायचे की जेणेकरून काही अशा लेडीज आहेत ज्यांच्यासोबत असं पुढे भविष्यामध्ये जर काही घडलं तर त्यांना पण समजावं की असं पुढे होऊ शकतं. मग त्या आधीच अलर्ट राहतील, किंवा आधीच त्याचं काहीतरी रिझन शोधतील, आधीच त्याचं काहीतरी हे करतील. तर तसं मी क्लिअरच करणार आहे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. म्हणजे पुढच्या म्हणण्यापेक्षा मी जेव्हा बनवल तेव्हा नक्कीच क्लिअर करणार आहे की महिलांनी कसं सावधान राहिलं पाहिजे. जर त्यांच्यासोबत असं काही घडलं तर त्यावेळेला त्या स्वतः फसू नयेत, किंवा त्यांना घरच्या लोकांनी उद्या जर काही कमी जास्त झालं किंवा नाही पटलं, वेगळं झाले, तर घरच्यांनी ते चुकीचं पाऊल तुमच्याबद्दल असं हे करू नये, म्हणून ते सांगायचंय मला, बाकी काहीच नाहीये. आणि खरंच ही केस ऐकण्यासारखी आहे, एकदम नॉर्मल आहे. पण नॉलेज शून्य असणाऱ्या लोकांना त्याचं काहीच गांभीर्य नसतं, किंवा त्याचं काय होईल काय नाही होणार आहे हे पण माहिती नसतं. पण उगाच केस टाकत राहायचं की एखाद्याला मुद्दाम म्हणून हे करत राहायचं ज्याचा काहीही संबंध नसतो, आणि ज्याचा संबंध फक्त स्वतःशी असतो, तरी पण उलट्या केसेस कशा करायच्या हे काही लोकांकडनं शिकायचं. तर मला तुम्हाला सांगायचंय, ती मी तुम्हाला नंतर शेअर करणार आहे. आणि जसं की मला सचिनने कमेंट्स केलेली आहे आधीच्या व्हिडिओला, तर त्याचं म्हणणं 100% नाही, 101% बरोबर आहे सचिन तुझं मत, आणि तुझ्या मताशी मी सहमत आहे. परंतु तुला सांगू का, त्याचं पण एक रिझन आहे, आणि त्याच्यावर पण मला व्हिडिओ बनवावं लागेल सविस्तर पद्धतीनं. तेव्हा जाऊन समजेल की मी का सोडते, किंवा का गप्प राहते, का सहन करते, त्याचे काय काय रिझन आहेत ना. आणि ही जर मी शेअर केले तर तुला नक्कीच पटणार आहे ते, की मी गप्प बसण्यामागे काय रिझन आहे. आणि तुला तर माहिती आहे, कोर्ट मॅटर म्हटलं की सोप्या गोष्टी नसतात, आणि मी त्याच्यातून गेलेली आहे बरेच वर्ष. तर मी ही व्यवस्थित तुला शेअर करणार आहे. म्हणजे तुला म्हणण्यापेक्षा मला सगळ्यांनाच ही गोष्ट शेअर करायची आहे की काही जर व्यक्ती समोरची गप्प बसत असेल, सोडून देत असेल, तर त्याच्यामागे बरेच मोठे मोठे रिझन असतात. आणि माझ्या त्या गोष्टीमागे खूप मोठं रिझन आहे, फक्त आणि फक्त सेफ्टीचं. तर मी ती नक्की शेअर करणार आहे की कुणाबद्दल समज आता की कसं सांगू तुला, मी तुझ्या संदर्भात बोललास ना, तोच विषय मला एक आठवडा झाला असेल, माझे रिलेटिव्ह बोलले होते मला की मी असं त्यांना शेअर केलं ना की असं असं करत आहे, असं करत आहे, तसं करत आहे. तर त्यांनी मला तसा सल्ला दिला होता की तू असं का करत नाहीये, की म्हणजे मुलाच्या मार्फतच जसं तू बोलला ना तेच ते बोलले, तू असं कर तसं कर. तर मी त्यावेळेला त्यांना लगेच तिथं त्यांना सांगितलं की करायला खूप काही करू शकते, पण मी बऱ्याचदा सोडून का देते त्याचं रिझन मी त्यांना सांगितलं. त्यांना पण माझं ते मत पटलं, आणि ते म्हटले अक्षरशः, मी असं मोठेपणा करायचा नाहीये, मला माझा स्वतःची स्तुती नाही करायची, परंतु ते स्वतः म्हटले की असे विचार करणारे खूप कमी आहेत, आणि तू तुझ्या विचार करते, मुलांचा विचार करते, हेच खूप आहे. आणि तुझ्यासारखं जर असं राहिलं तर कशाला एवढ्या जगामध्ये गुन्हे घडतील, किंवा असं असं त्यांचं मत होतं. तर तेच मी तुला सांगणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून, की मी घाबरत नाही, किंवा मी गप्प बसत नाही. आणि जरी बसते गप्प तर त्याचे काही बरेच मोठं एक रिझन आहे, जे मी तुम्हाला मला त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचंय की ते काय रिझन आहे, आणि का गप्प बसते, प्रत्येक वेळेला सोडून का देते हे सुद्धा मी तुम्हाला स्पष्टीकरण देणं मला गरजेचं वाटते. कारण ना, की जोपर्यंत मी माझ्या मनातल्या गोष्टी व्यक्त करणार नाही तोपर्यंत तुम्हाला ते समजणार नाही की मी असं का करते. असं वाटायला नको तुम्हाला की ही घाबरते किंवा हिचीच काहीतरी चुकी आहे, असं नाही. मी तुम्हाला व्यक्त होऊन सांगणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून त्याचं रिझन, त्याचं कारण, आणि ते कारण तुम्हाला नक्कीच पटणार आहे 101%. का ते नक्कीच कळेल तुम्हाला.
तर मी ते पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. आता बोलायचं राहिलं आहे मला, फक्त 20 मिनिटाचाच व्हिडिओ बनवायचा आहे मला, कारण की जास्त मोठे व्हिडिओ बनवणार नाही, कोण बघत नाही. तर मला आता 10 मिनिटामध्ये ती गोष्ट आवरून घ्यायची आहे की एक नालायक आहे जो म्हणतो की नाही का, मुलीचं शिक्षण करायचं बोलली आहे तर म्हणे आता मुलीच्या शिक्षणाचे पैसे पाठवायला सुरू कर, बरं का. तर त्या नालायक माणसाला मला हे व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचंय, म्हणजेच तू माझे व्हिडिओ बघतोय तर मी अशा कुठल्या बॉन्डवरती लिहून दिले की मी तुझ्या मुलीचं शिक्षण खर्च करेन? सांग जरा मला, मी कुठल्या बॉन्डवरती असं लिहून दिलेलं आहे की मी तुझ्या मुलीचं शिक्षण पूर्ण करेन? आणि मी कुठे असं हे केले की मी करायलाच पाहिजे? मी ज्या वेळेला बोलले होते त्यावेळेचा विषय खूप वेगळा होता, त्यावेळेचं वातावरण खूप वेगळं होतं, त्यावेळेचं सगळंच खूप वेगळं होतं. आणि मी बोलले जर होते तर मी केलं पण असतं. तुझ्यासारखी बोलून अशी मी ही करणारी नाही रे, बोलबच्चन करणारी. बोलते तर मला ते करायचं पण असतं, म्हणूनच बोलते. आणि जर माझ्याच्याने होत असेल तर त्याच गोष्टी मी बोलत असते, ती पण तुला सांगते. माझ्याकडून जर होत असेल तर त्याच गोष्टी मी बोलत असते. राहिला तुझ्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च, तर तुला सांगते, तुझ्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च तू पैदा केलेली आहे. तुझे लेकरं तू बघायचं, तू त्यांचं करायचं. माझा कुठलाही अधिकार नाही त्यांच्यावरती की मी त्यांचं करेल. आणि जर मला करायचंच झालं तर तुला ती पण सांगते, एखाद्या अनाथ आश्रम मधल्या एखाद्या मुलाला जर मी वर्षाचा खर्च दिला ना तरी मला ते परवडन आणि त्याचं पुण्य लागन. पण तुझ्या लेकरांसाठी केलेलं काही लागणार नाही, कारण की तुझी अवलाद तुझ्यासारखीच असणार आणि आहेच. ज्या वेळेला ती फोनवरती एवढं मला हे करून बोलवण्याचा प्रयत्न करत होती तुझ्या सांगण्यावरून, त्याच वेळेला मला समजले की ती तुझीच अवलाद नक्कीच आहे. कारण ती खोटं बोलून लोकांना वेड्यात कसं काढायचं ही तुझ्यापासून शिकलेली दिसते. त्यामुळं ती तशीच आहे. त्यामुळे मला कुणाला सांगायचं गरज नाही आहे की मी तिचं शिक्षण करते म्हटलंय, असं कुठं मी लिहून दिलंय ते दे मला. आणि तसंही जरी मी म्हणले तरी मला नाही करायचं आता. तसं जर माझ्या मनामध्ये चोर असता तर मी त्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलून दाखवलंच नसतं की मी असं म्हणत होते आणि म्हणले होते आणि म्हणलेच होते. मी खोटं बोलत नाही, परंतु त्यावेळेचा विषय खूप वेगळा होता, खूप वेगळा. मी केलं पण असतं. जर तू मला 4 दिवसासाठी माझं माहेर ठेवलं असतं, जर तू माझ्या वडिलाला सांभाळलं असतं, जर तू माझ्या सुखात दुःखात उभा राहिला असता, जर तू मला समजून घेतलं असतं, जर तू माझ्या बाजूने उभा राहिला असता, माझ्या बाजूने सोड, तू सत्याच्या बाजूने उभा राहिला असता तरी सुद्धा, त्या जर माणसाचं सत्य असतं तर त्याच्या बाजूने उभा राहिला असता तरी मला आवडलं असतं. आणि माझं जरी सत्य असतं तरी माझ्या बाजूने उभा राहिला असता तरी मला आवडलं असतं. परंतु सत्याच्या बाजूने न उभा राहता हमेशा खोट्याच्या बाजूने उभा राहिला. का? फक्त पैशासाठी. तर पैसा तर तू माझ्याकडनं पण घेत होता, परंतु माझाच पैसा घेऊन माझ्याच विरोधात उभा राहत होतास. कधी बोलला का की मी तुझं मदत घेतलीये बाबा, तू मला एवढी मदत करतेस बाबा? एकच मिनिट. तर हा फ्रेंड्स असा मला तो व्हिडिओ बघितला त्यानं आणि असा म्हणत आहे की म्हणे तिनं जसं म्हणतीये आणि तिनं असं म्हणलेली आहे तर तिला म्हणावं की म्हणे आता पैसे दे आणि मी माझी मुलीचं शिक्षण करतो आणि पैसे पाठव म्हणावं, पैसे दे म्हणावं. तिला काय कमी आहे? बरं का, हे बघा, तिला काय कमी आहे? मला काही कमी असली तरी मी कधी तुझ्या दारात आले नाही का? तुझ्या 1 रुपयामध्ये भिंती नाहीये बरं. आणि मला काही जास्ती जरी असलं तरी मी ती कुणाला देणार नाही, कारण मला मुलं आहेत. आणि मी जशा बी परिस्थितीमध्ये राहिले कधीही कुणालाही मी 1 रुपया मागितला नाही आणि कुणाची मी मदत घेतली नाही. त्यामुळं आज जरी माझं चांगलं दिसतंय बाहेर, म्हणजे लांबून डोंगर छान दिसतो, ती चढतानाच कळतो की डोंगर म्हणजे काय आहे. हिरवागार डोंगर आहे, किती सुंदर डोंगर आहे, परंतु तो डोंगर चढताना जो घाम येतो ना, पायाला गोळे येतात, थकतं, तहान लागते, 4 ठिकाणी बसावं लागतं, तेव्हा तो डोंगर चढला जातो ना, तेव्हा त्या डोंगराची किंमत कळते की लांबून दिसणारा डोंगर हा किती ही आहे. तसं
तुला आयत्या पिठावर गोट्या वडायची सवय झालेली आहे. बापाचा पैसा हडप केला, आईचा पैसा हडप केला आणि बहिणीकडनं बी मदती घेतल्या, बहिणीकडनं पैसे घेतले, परंतु बहिणीचं कधीही नाव नाही केलं की बहिणीनं मला दिले. बहिणीनं देऊन पण सगळ्याला सांगायचा की बहीण काही देत नाही, काहीही करत नाही म्हणून शिव्या द्यायचा, बरं का. तर तू 3 लोकांची अशी भाड खाल्ली आहे, भाडकाऊ. तू 3 लोकांची भाड खाल्ली आहे, त्यांचा तळतळात घेतलाय, म्हणून तू जमिनीवर रेंगणारा किडा आहे आणि तू तसाच राहणार आहे, तसाच शेवटपर्यंत मारणार आहे, पुढे कधीही जाणार नाही. जो माणूस दुसऱ्या स्वतःच्या बहिणीवर जळतो ना की तिचं सगळं व्यवस्थित आहे म्हणून, की तिला काय फरक पडला, त्याचं असं म्हणणं आहे की तिला काय फरक पडला म्हणे, तिनं जशी वेगळी झाली तशी तिनं मुलांना शिकवती, सगळं करते, तिला काही कमी आहे. तरी पण त्याचं असं म्हणणं आहे की मला काही कमी आहे. तर जे भाडकाव तुझ्या दारात आला होता ना मदतीसाठी, त्या भाडकावला तू विचारायचं होतं की मला काही कमी न पडण्याचं रिझन तो आहे का, तुम्ही किती मदत केली, तिला वेगळं झाल्यापासून किती पैसे दिले, ही त्याच्याकडून घे जरा म्हणजे मला पण बरं वाटेल की त्यानं मला किती पैसे दिलेत किंवा मी काय घेतलंय ना घेतलंय, हे सगळं माझं स्वतःच्या मेहनतीचं कष्टाचं आहे. 2-2 जॉब करून मी चालवलंय माझं घर. तर नीच माणसा, बोलणं खूप सोपं असतं. तुझी बायको एका म्हणजे असं शेताने वगैरे कामाला जाऊन ना तुझी बायको 3,000 रुपये महिना कमवते आणि मी ना सिटीमध्ये राहून चांगल्या कंपनीमध्ये जॉब करून मी महिना 30,000 कमवते. तर विचार कर की माझं ते 30,000 आणि पार्ट टाइम जॉब केलेलेचे पैसे असं करून मी माझं सगळं जीवन चालवलेलं आहे आणि तसंच पद्धतीनं चालले. आणि आता काय माझे म्हणजे मुलगा मला काय हातभार लावतोय तर त्याचा बी काही खूप जास्ती नाही आहे. तर एक विचार कर की असं म्हणजे लोकांवर जळला तरी पण ठीक आहे रे, परंतु स्वतःच्या बहिणीवरच जळतो. स्वतःच्या बहिणीलाच काही कमी आहे, तिला पैसे दे म्हणावं आता पुरीच्या शिक्षणाचे असं म्हणतो. निर्लज्ज माणसा, तू मला म्हणला होता ना की तिला काही भीक लागली का कटोरा घेऊन, बापाला म्हणलं होता ना की तिला काही भीक लागली का कटोरा घेऊन फिरती का ती. तर आज मी तुला सांगते, जे वाक्य तू मला यूज केलं ना ती वेळ एक दिवस तुझ्यावरती नक्की येणार, नक्की. कारण मी तुमच्या कशातच नव्हते, मी तुमच्या 1 रुपयात मेहंदी नाही आणि अजूनपर्यंत घेतलं नाही. परंतु हा फ्रेंड्स काय म्हणायचा माझ्या वडिलाला की तुम्ही तिच्या घर नावावरती केले तर तिला काही भीक लागली का, ती कटोरा घेऊन रोज भीक मागती का असं म्हणायचा. तर ह्यानं ही शब्द मला यूज केला होता आणि आताही हा माझ्यावरती जळतोय की तिला काही कमी आहे, ती व्यवस्थित चालली की म्हणे तिचं. तर अरे मी ना अशी तोंडावर पडत पर्यंत काम करते ना, काही दिवसांनी माझे हे दात पडलेले दिसतील तुला, एवढं मी पडते, रोज धावपळ करून माझ्या तोंडावर पडायची वेळ येते आणि कितीदा तरी पडते उठते आणि ना मी माझं जीवन जगते. कारण मी जी 2 पैदा केलेली आहेत ना, मला त्यांना चांगली परवरिश देऊन चांगलं शिक्षण देऊन मोठं करायचंय, जेणेकरून मला कुणी असं बोट करायला नको. बाप नसल्यामुळे ह्यांची ही हालत आहे. एक आई सुद्धा खूप काही करू शकते हे मला दाखवून द्यायचंय म्हणून मी कष्ट करते आणि करत राहणार आहे. ती पण तुला सांगते, आज जी माझी मुलं तुमच्या डोळ्यामध्ये चालतात ना, चांगले राहतात, चांगले खातात, चांगलं पितात, चांगलं शिक्षण घेतात, त्याच्या मागं एकमेव रिझन आहे माझी मेहनत. आणि ती माझ्या मुलांनी बघितलेलं आहे तरी पण त्यांना जाणीव नाही, नसू दे, परंतु मी माझं कर्तव्य पूर्ण करणार. कारण फक्त एका गोष्टीमुळे मी त्यांना जन्म दिला, ते माझे मुलं येतं. आणि दुसरा मुद्दा की बाप नसल्यावर मुलांची हालत काय होती असं लोकांनी दाखवून नाही त्यांच्याकडे बोट, की आई बाप नसताना सुद्धा आईनं सगळं कर्तव्य पूर्ण केलेत आणि मी केलेत आणि पार पाडण्याचा प्रयत्न करते आणखीन पण. तर तुम्ही दोघं पण असून तुमच्या मुलांना काही उपयोग नाही की साधं तुम्ही खायला घालू शकत नाही त्यांना, त्यांच्या इच्छेप्रमाणे खायला घालू शकत नाही. बाकीचं माझ्यासारखं एवढं सगळं करणं तर सोडूनच द्या बरं का. त्यामुळं तू जळतच राहा आणि मी अशीच पुढे जाणार आहे. आणि जळणारे असं म्हणतात ना, तर तू जळणारा आहे, मला भाऊकीची गरज नाही, कारण तूच एवढा भाऊकीच्या वरचा आहे मला. तर मी अशीच पुढे जाणार आहे, माझी प्रगती होणार आहे, कष्ट करून माझी प्रगतीचं यश आहे आणि माझ्या आई वडिलांची आशीर्वाद आहे मला. मी आई वडिलांचे आशीर्वाद घेतले, तळतळात घेतला नाही तुझ्यासारखा.
तू मरायला दोघांना सुद्धा मजबूर केलं आणि मरून सुद्धा त्यांच्या आत्म्याला शांतता नाही, फक्त आणि फक्त तुझ्या अशा नालायक वागण्यामुळे. तर हे बघ, त्यांचे आशीर्वाद तर तुला कधीच भेटणार नाहीयेत, कारण तू आशीर्वाद घेण्यासारखं काम केलेलं नाहीये. तसं मी आशीर्वाद घेण्यासारखं काम केले का नाही केले ही माझी प्रगतीच तुला दाखवून देईल. माझी प्रगतीच तुला पुढे दाखवून देईल की मी तसं काम केले का नाही. आणि माझ्या आई वडिलांचा तर आशीर्वाद आहेच आहे, परंतु माझ्या कर्मदात्यांचा सुद्धा आशीर्वाद आहे माझ्यासोबत, बरं का. आणि जे काही माझं असेल, माझी परिस्थिती कशी बी असेल, ही मी कधीही कुणाच्या समोर व्यक्त होऊन दाखवलेलं नाहीये, रडगाणं गात बसलेलं नाहीये. मला आज मी चटणीवर जेवली, आज मी पाची पकवान खाल्ल्यात, आज मी याच्याकडे भीक मागितली, आज मी त्याचं काम केलंय, असं काम केलंय, मी असं कधीही म्हटले नाही. कामाला लाजत नाही. मी पार्ट टाइम जॉब सुद्धा केलेल्या आहेत, आता करत नाही. आणि अजून जरी मला गरज भासली तरी सुद्धा मी पार्ट टाइम जॉब अजून सुद्धा मी करल आणि करणार. कारण शरीराला जरी साथ दिली नाही ना मला, तर माझं मन इतकं खंबीर आहे की मला हे आहे माझ्या मुलासाठी, कारण मला माझ्या मुलासाठी 2 वर्ष घालवायचे आहेत. आणि हे बघ, तुझ्या मुलीचं शिक्षण 2 वर्षानंतरचाच खर्च आहे ना, तर मी केला पण असता रे, तोपर्यंत माझ्या मुलाचं शिक्षण होणार आहे. तर मला एवढं ही नाही राहणार, कारण माझ्या मुलाचं 2 वर्षामध्ये शिक्षण होते. आणि मी तुझ्या मुलीला म्हणजे नाही का, तिला लागणारच किती आहे, तिचे फीसच किती असणार आहेत, काय होणार आहे, हे सगळं मला माहिती. आणि तिचं मी इझिली करू शकले असते, शिक्षणाचा पैसा तुला देऊ शकले असते, परंतु देणार नाही. एखाद्या म्हटलं ना तुला, कुठल्या पण आश्रम मधल्या एखाद्या मुलाला ही करेल, परंतु तुझ्यासारख्या नालायक मुलाच्या लेकरांना अजिबात मी 1 रुपया सुद्धा मदत करणार नाही, किती बी कशी पण वेळ येऊ दे. आणि असा योग यावा फ्रेंड्स, खरंच असा योग यावा की कधीतरी भविष्यामध्ये, म्हणजे वर्षा 6 महिन्यात असा कधीतरी योग यावा आणि मी तिकडे जावे किंवा तो व्यक्ती. आणि तुला जर मला बघायचंय ना माझं कशी परिस्थिती आहे, काय आहे, मला काही कमी आहे नाही, तू जर 4 दिवस माझ्याकडे येऊन राहिला असता ना, तर तुला कळलं असतं रे माझी परिस्थिती काय आहे, मी घरात कशी खाते, काय खाते, कशी राहते, आणि मी किती उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तोंडावर पडत काम करत असते. घरातलं बाहेरचं आणायचं, द्यायचं, घ्यायचं सगळं मला बघायचं असतं. आणि तू सुद्धा असाच भाडकाव आहे त्या माणसासारखा, बरं का. तुझी बी बायकोची तीच परिस्थिती आहे आणि तू असाच बेवडा पिऊन पडलेला असतो उतानी करून कुठं पण, आणि ती बाई कमवती आणि खाती. तर तू तुझ्या स्वतःच्या घरातलं बघ, माझ्या घरातलं बघायला येऊ नको. माझ्या घरातलं बघायला यायचं असेल ना, तुझ्या गांडीत दम असेल तर त्याच्यापेक्षा पशी बोलण्यापेक्षा माझ्या समोर येऊन बोल, माझ्या समोर येऊन ही कर. आणि माझ्याजवळ जरा 4 दिवस राहून बघितलं असतं ना, तर तुला कळलं असतं की मी कशा परिस्थितीमधून जाते आणि काय जाते. तर जळणं बंद कर, तुझ्या तोंडाला तिकडंच काडी लागू दे आणि तुझा तिकडंच काय व्हायचं ते होऊ दे, बरं का. माझं वाईट बोलायला लावू नको, कारण हे सणाचे दिवस आहेत आणि ह्या काळामध्ये लोक देवधर्म करतात आणि तू मला डोकं खराब करतोय. तर हे बघ, चला फ्रेंड्स, मला माहिती आहे तुम्हाला वाटणार आहे की कशी बोलती, चुकलं असेल तर माफ करा, परंतु तुम्हाला सांगू का, ज्याचं जळतं त्यालाच कळतं. आणि मला खूप सारा त्रास होत आहे, मला खूप सारं सगळीकडनं प्रेशर आणि टेन्शन आहे आणि त्यामुळे मी सगळे वैतागून गेलेली आहे, म्हणून माझ्या तोंडून हे अपशब्द निघतायत. तर हे चुकीचे नाही आहेत, कारण की जो माणूस कसा आहे ना, त्याला तसंच उत्तर द्यावं लागतं. तर चला फ्रेंड्स, हा छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलेला आहे. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या. बाय बाय.